मित्रांनो, माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुस्तकांच्या जगात या मालिकेत मी आज आपल्याला एका नव्या काव्यसंग्रहाचा परिचय करून देणार आहे आणि तो काव्यसंग्रह आहे अजीम नवाज राही यांचा कल्लोळातला एकांत. अजीम नवाज राही हे आताच्या काळातील अतिशय लोकप्रिय आणि उमदे कवी आहेत. जागतिकीकरणाने आमच्या जीवनावर घातलेला घाला, तसेच यंत्रामुळे बाधित झालेले आमचे जीवन आणि त्यात एका व्यक्ती मनाची होणारी घुसमट याची अतिशय प्रभावी मांडणी मुस्लिम मानसिकतेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कवितेमधून केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार महत्वाची कविता त्यांनी लिहिलेली आहे. या कालखंडामध्ये आताच्या कालखंडामधले ते एक महत्वाचे कवी आहेत ही नोंद घेणे याच्या आपल्या युट्यूब मध्ये व्हिडिओमध्ये फार गरजेचे आहे. अक्षर मानव प्रकाशन यांनी हा संग्रह प्रकाशित केलेला आहे आणि जवळपास 293 पेजेसचा पृष्ठांचा हा संग्रह आहे आणि यात जवळपास आपल्याला 136हून अधिक कविता दिसून येतील. त्यामध्ये काही दीर्घ कविता आहेत आणि मुख्यतः अजीम नवाज राही यांचा पिंडच हा दीर्घ कवितेचा आहे. छोटेसे त्यांचं एक कडवं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांची कविता एक स्वरूप लक्षात येईल. ते आपल्या एका कवितेत असं म्हणतात की मांडते कविता माझी व्यथा फटीचारांच्या, मांडते कविता माझी व्यथा फटीचारांच्या, पुसते कणिक मळणाऱ्या बेकरीवाल्याच्या कपाळावरचा घाम, होऊन छत्री धरते सावली डोंगर चढणाऱ्या आईस कांडीवाल्यावर, बुजवते भांड्यांना डाग देणाऱ्यांच्या आयुष्यातली छिद्रे मायमावली. म्हणजे अशा पद्धतीची, अशा जाणीवेची कविता त्यांनी लिहिलेली आहे. या त्यांच्या संग्रहाच्या मलपृष्ठावरच फार सुंदर असं विवेचन त्यांच्या कवितेच्या संदर्भात आलेलं आहे आणि ते असं आहे की हे म्हटलं तर एका माणसाचं मानसिक चरित्र आहे, हे म्हटलं तर एका माणसाचं व्यावहारिक चरित्र आहे, हे म्हटलं तर संपूर्ण समाजाचं चरित्र आहे, हे म्हटलं तर एका काळाचं चरित्र आहे. आयुष्याचे सगळेच्या सगळे संदर्भ आणि आशय निखळ शब्दात टिपत जन्माला आलेली ही कविता आहे. एक व्यक्ती आणि एक काळ यांच्या जगण्याचा विविधरंगी अवकाश शब्दात घेऊन एखाद्या भव्य कादंबरीसारखा हा कविता संग्रह वाचता येतो. आणि निश्चितच जे निरीक्षण ब्लर्बवर नोंदवले गेलेलं आहे ते अतिशय योग्य आहे आणि महत्वाचं आहे. व्यावहारिक जीवन जगतानाची होणारी घुसमट आपल्याला या संग्रहामध्ये बघायला मिळते. यातील माझ्या आवडीची एक कविता मी आपल्या समोर सांगतो. थोडीशी दीर्घ कविता आहे, परंतु एका कवीचं चरित्र आणि तो जेव्हा कविता लिहितो त्यावेळेस त्याची होणारी जी आंतरिक घुसमट काय आहे याचं चित्रण ही कविता करताना दिसते. मुलगा माझा मतिमंद या शीर्षकाची ही कविता आहे. मुलगा माझा मतिमंद. निर्मितीचा चेहरा संदिग्ध असताना एखाद्या ओळीची कोवळीक आणते मनाला ताजेपणा, आणि येतो अचानक मुलगा माझा मतिमंद, बडबडत असंबद्ध करीत विक्षिप्त हातवारे. जलाशयातून अनुभवाच्या उसळलेली मासोळी ओळीची, जलाशयातून अनुभवाच्या उसळलेली मासोळी ओळीची सटकते अभिव्यक्तीच्या गळाला लागताना, येत नाहीत जाणीवेच्या झाडावर परत प्रतिमांच्या चिमण्या रावे प्रतीकांचे. गेली असेल वाहून मुलाच्या लाळेत कदाचित ती ओळ, गेली असेल वाहून मुलाच्या लाळेत कदाचित ती ओळ, विरघळली असेल जमिनीत केव्हाची घालून स्वतःची समजूत, ओळ हरवल्याचे दुःख घेतो समाधानी करून मी. येतात शक्यतांच्या चिमटीत मध्यरात्रीच्या सुमारास धागे दोरे कवितेचे लढीवाळ, गडबडीत सापडतही नाही पेन, पडावा कागद पाठ कोरा हाती, म्हणून पिंजतो घराचा कोपरान कोपरा मी,
लावून कागद पेनचा मेळमाळ टिपतो गाज कवितेच्या येण्याची होतात झंकृत नुपूर निर्मितीचे अन होतो जागा लाडका माझा अचानक. तो चुंबतो व्यावहारिक अडी अडचणींनी रापलेला चेहरा माझा दिवसभराचा चिंताक्रांत. तो चुंबतो व्यावहारिक अडी अडचणींनी रापलेला चेहरा माझा दिवसभराचा चिंताक्रांत. देतात त्याचे नाजूक हात आनंद मला निर्मिती साफल्याचा. उठून बिछाण्यात रडतो अकारण तो. उठून बिछाण्यातून रडतो अकारण तो. टपटपते लाळ तोंडातून जाते वाहून लाळेबरोबर आवाक्यात आलेली कविता दुसरीही. रख्ख उन्हाळ्यात एखाद्या वळणावर फुललेला वेडा वाकडा पळस नजरेला पडला की माझ्या मुलाच्या लाळेतून वाहून गेलेल्या कवितांचा दिसतो त्याच्या मोहरात चेहरा. उमगते मला मतिमंदाचे रात्री अपरात्री खडबडून जागे होणे. निघून गेला अचानक सफरीत दिगंताच्या तू. तो पाषाण हृदयी दिवस रुजली काळजात पाळेमुळे वेदनांची. सोबत आयुष्यभर भळभळत्या जखमांची. टाच पहाडा एवढी जगणी चिरडणारी अन ओठांवर शब्द राहतचे. दिल धड़कने का तसव्वुर ही खयाली हो गया. एक तेरे जाने से सारा गांव खाली हो गया. अतिशय मनाला चटका लावणारी ही कविता. व्यावहारिक जगात अडकलेल्या बापाची वेदना, एका व्यक्तीची संवेदना या संग्रहातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. कल्लोळातला एकांत यातला शीर्षकही आपण लक्षात घेऊ शकता की कल्लोळातही आहे आणि एकांतातही आहे. अतिशय महत्वाचा असा हा संग्रह आहे. आपल्या कुणाकडे हा संग्रह असेल तर मला निश्चित कमेंट करून कळवा. अजीम नवाज राहीन यांची कविता आपण वाचलेली असेल तर तेही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल अक्षयचा हे सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.